मित्र, भाषा विज्ञान या घटकामध्ये आपण माणूस आणि त्याची भाषा किंवा भाषा म्हणजे काय हा मुद्दा अगोदर समजून घेतला पाहिजे. बऱ्याचदा भाषा म्हटलं की तिच्याकडं बघण्याचा किंवा तिच्याविषयी बोलण्याचा सहज माणसाचा असा कयास होतो की भाषा म्हणजे काय बाबा, हां ती पुस्तकात असते ती, हां भाषा म्हणजे काय बाबा, हां ती छापलेली असते ती. तर भाषा विज्ञानाचा मूळ अभ्यास, कारण भाषेला विज्ञान लागलं, ते शास्त्र नाही राहिलं. विज्ञान शब्द लावण्यामागं असं कारण होतं की जसं कुठल्याही विज्ञानामध्ये कार्यकारण भावाशिवाय काही गोष्ट घडत नाही, तसं भाषेत देखील कार्यकारण भावाशिवाय गोष्टी घडत नाहीत. हे कारण असल्यामुळं आणि भाषा देखील ही गणिताच्या पद्धतीने, भाषा ही देखील विज्ञानाच्या पद्धतीने समजून घेता येते आणि म्हणून ते भाषा विज्ञान झालेलं आहे. भाषेबद्दल, भाषा ही माणसाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे आणि या देणगीचा त्यानं वापर आपल्या कौशल्यानं कसा केला आहे. प्रत्येक माणसाची, प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या माणसाची भाषा वेगळी बनलेली आहे. पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं त्याच्या त्याच्या समूहाची, त्याच्या त्याच्या प्रदेशातली भाषा विकसित केली असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं भाषेचा हा जो विकास आहे, जो माणसाने बोलण्यापासून तर लिहिण्यापर्यंत आणि तो छापून आणण्यापर्यंत हा जो घडून आणलेला आहे, आणि त्यामुळं आपल्याला आजच्या प्रगत अशा प्रकारच्या काळामध्ये भाषेबद्दल बोलताना आपण प्रथम भूमिका घेतो की भाषा म्हणजे पुस्तकात छापलेली आहे ती भाषा. भाषा विज्ञान असं म्हणतं की मानवी मुखावाटे बोलली जाते ती भाषा. कोणत्या भाषेचा अभ्यास करायचा, तर जी मानवी मुखावाटे बोलली जाते ती भाषा. म्हणजे आपल्याला पुस्तकातली भाषा नाही अभ्यासाची, आपल्याला छापून आलेली कुठली दुसरी प्रकारची उपलब्ध असलेली भाषा ती नाही अभ्यासाची. माणूस बोलतो ती, कारण अशा अनेक भाषा आहेत की ज्या छापलेल्या गेल्या नाहीत. जसं आपण आफ्रिकेतल्या जंगलातल्या आदिवासींची किंवा रानटी लोकांची जी भाषा आहे, त्या भाषेला अजून कोणती लिपी मिळालेली नाही, पण ती भाषा अस्तित्वात नाही काय, तर ती आहे. ती भाषा अस्तित्वात असल्यामुळं आपल्याला तिचा जो भाषेचा मानवासाठीचा जो उपयोग आहे आणि माणूस तिचा ज्या पद्धतीने वापर करतो तो मुळात संप्रेषणासाठी करतो, कम्युनिकेशनसाठी करतो, संदेशनासाठी करतो, संवादासाठी करतो. तर हा त्याचा माणसाचा जो भाषा वापरण्याचा जो एक असा, ज्याला मी म्हणजे निसर्गात जरी म्हटलं तरी ती भाषा माणसाला मुळात शिकावी लागते. ती भाषा तो आपल्या समूहाकडनं शिकतो. म्हणजे जन्माला आलेलं जे मूल आहे त्या प्रत्येक मुलाच्या ठायी जगातल्या किती भाषा बोलण्याची क्षमता आहे, तर जगातल्या सर्वच भाषा ते बोलू शकतं. जोपर्यंत एक कुठली भाषा त्याच्या कानावर पडत नाही तोपर्यंत ती क्षमता ते राखून असतं. म्हणजे आपण मोगलीची गोष्ट बघतो, रुडयार्ड किपलिंगची लिहिलेली जंगल बुक जे आहे त्याच्यामधला जो मोगली आहे तो लांडग्यांची भाषा शिकला असं सांगितलं जातं. याला तर्कशास्त्र हेच वापरलं की माणसात राहून जर मनुष्याची भाषा, माणसाचं मूल शिकतं, तर प्राण्यात राहून ते प्राण्यांची भाषा शिकेल, अशा प्रकारचा कयास लावून ती काल्पनिक गोष्ट लिहिलेली आहे. हा भाग आपण सोडून देऊ, परंतु मनुष्य हा भाषा निर्माण करणारा प्राणी आहे आणि तिचं उपयोजन करणारा प्राणी आहे, जीवनासाठी त्याचा उपयोग करून घेणारा प्राणी आहे आणि आपल्या प्रगतीसाठी तिचा वापर करणारा प्राणी आहे. आणि म्हणून माणूस आणि त्याची भाषा हा मुद्दा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे असं दिसतं. भाषेचं जर पाहिलं तर असं कोणतंही क्षेत्र नाही, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भाषेचा आपल्याला वापर होताना दिसतो. माणूस दर क्षणाला भाषा वापरतच असतो. एवढंच काय, आपल्याला स्वप्नसुद्धा पडतं तर ते देखील आपल्या भाषेच्याच द्वारा पडतं. भाषाविहीन अशी कोणती गोष्ट नसते. आपण स्वप्नात स्वतःशी जरी बोललो तर आपण बोलण्याची भाषा आपली ही मातृभाषा आणि ती भाषाच असते. म्हणजे इतर कुठला विचार जरी मनुष्य करतो तरी तो आपल्या भाषेतच विचार करतो. म्हणजे एखाद्या देशामध्ये त्या प्रकारचे विद्वान किती आहेत किंवा त्या प्रकारची
एखाद्या क्षेत्रातले लोक किती आहेत, तर ते भाषा वापरावरच खरं तर ठरलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये किंवा आपल्या इतर उपखंडामध्ये वैज्ञानिकांची संख्या कमी असं म्हटलं जातं. याचा भाषेशी काही संबंध आहे का? भाषा आकलनाशी काही संबंध आहे का? कारण विचार तो भाषेद्वारा करतो आणि मुळात त्या भाषेत तसं नाही आहे का, असा कधीतरी आपल्याला विचार करावा लागेल आणि तिकडं कधीतरी जावं लागेल. म्हणून माणसाची भाषा ही त्याला म्हणजे ज्ञानवंत करणारी भाषा असल्यामुळं त्या भाषेचा आपल्याला विद्यापीठीय पातळीला, त्या भाषेचा आपण महाविद्यालयीन पातळीला विज्ञान म्हणून ज्यावेळेस अभ्यास करतो तर तिचा आपल्याला उपयोजनासाठी, आपल्या जीवन समृद्धीसाठी आपण तिचा उपयोग करून घ्यायचा आहे. परंतु ज्ञान मिळवण्याचा हा एकच एक मार्ग आपल्याला उपलब्ध असलेला दिसतो. कारण भाषेच्याच द्वारा मनुष्य कोणतीही गोष्ट शिकू शकतो. म्हणजे अनेक प्रकारची कौशल्य असतील. उदाहरणार्थ माणसाला मिळणारी जी ज्ञानाची जी कौशल्य आहे त्याचं लेखन किंवा ज्याला आपण वाचन म्हणतो, या दोन लेखणी आणि वाणीसाठी भाषेचा मनुष्य इथे वापर करतो. आणि त्याला त्यांनी उपयोजन हे करताना त्यानं भाषेला काय दिलं आहे, आपलं साहित्य किंवा आपलं लेखन करण्याची किंवा बोलण्याची कला त्याला प्रदान केलेली आहे. लहानपणापासून मनुष्य आपल्या आईकडनं भाषा शिकायला लागतो आणि ती भाषा शिकत असताना तो त्यातील विविध आघात शिकत असतो. म्हणजे त्याचा मानवी वागिंद्रियाशी त्याचा संबंध येतो. भाषा तो म्हणजे त्याच्या जिभेच्या द्वारा, आपण जिभेद्वारे भाषा बोलली जाते असं म्हणतो, पण असं न म्हणता पूर्ण वागिंद्रिय हे भाषेच्या निर्मितीचं एक केंद्र आहे. दात आहे, जीभ आहे, ओठ आहे, टाळू आहे, कंठ आहे, ओठ आहेत, या सर्वाच्या द्वारे मनुष्य भाषा बोलतो. दात किंवा बारीक तालूसुद्धा त्याचं काम करते. कठीण तालू, मृदू तालू या देखील त्याला, आणि कंठसुद्धा त्या प्रकारची ध्वनी. आपल्या मराठीची जर रचना बघितली तर त्या ध्वनींच्या रचनेनुसारच आपल्याला ती केलेली दिसते. म्हणजे दातावाटे निघणारे, ओठावाटे निघणारे, कंठावाटे निघणारे, क ख ग ग ग घ ही जी संपूर्ण रचना आहे ती आपल्याला त्यानुसारच केलेली दिसते. आणि ही भाषा शिकत असताना जी बोलली जाते ती भाषा, त्यामुळं भाषेच्या बाबतीत बोलणे महत्त्वाचे आहे आणि तेच तिचं खरं रूप आहे असं म्हणता येतं. भाषा वैज्ञानिक ज्यावेळेस एका भाषेतून दुसऱ्या भाषेचा अभ्यास करू इच्छितात त्यावेळेस त्या भाषेत बोलली जाणारी भाषाच पहिल्यांदा ते अभ्यासाला घेतात. म्हणजे बऱ्याचदा असं सांगतात की अनुवादक किंवा आपल्याला भेटणारे कोणी ट्रान्सलेटर जे लोक असतात त्या आपल्याला असं वाटतं की ही भाषा त्यांनी अनुवादित केली, पण अनुवादित न करता भाषा वैज्ञानिक जो असतो प्रथम तो त्या भाषेतील आघातांचा अभ्यास करतो. ती भाषा कशी बोलली जाते आणि तिच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या भाषा वैज्ञानिक क्रिया आहेत याचा तो अभ्यास करतो आणि त्या विज्ञानाच्या द्वारेच एका व्यक्तीला दुसरी भाषा पूर्ण समजून घेता येऊ शकते. आणि त्यानंतर अनुवादकाचं काम पुढे सुरू होतं. एकदा भाषा अवगत झाल्यानंतर तो त्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य मिळवताना दिसतो. तर उच्चारलेले आपण जे बोलताना देखील माणसाचं असं आहे की तो जे बोलतो ते सगळं कालांतराने हवेत विरून जातं. मग भाषेचं परत काय शिल्लक राहतं असा आपल्याला प्रश्न पडतो. भाषेचे बोलले जाणारे रूप महत्त्वाचे. लेखन ही एक दुय्यम क्रिया आहे, नंतरची क्रिया आहे, परंतु ही दुय्यम क्रिया आपल्याला प्रथम महत्त्वाची वाटते. उच्चारलेले ध्वनी हवेत विरून जातात, लेखनाच्या साहाय्यानं आपण ते टिकून धरतो. म्हणजे लेखन ही बोलला गेलेला मजकूर टिकवण्याची एक प्रकारची काय तर सोय आहे. म्हणजे ही सोय आपल्याला परिपूर्ण आहे का, तर ही सोय आपल्याला परिपूर्ण आहे असं वाटत नाही. कारण भाषेतील सर्व ध्वनींसाठी, सर्व उच्चारणांसाठी लिपिचिन्ह असतीलच असं नाही. सर्वांसाठीच लिपिचिन्ह उपलब्ध आहे आणि त्याद्वारे बोललं जातं असं होत नाही. उदाहरणार्थ मराठी भाषा लिपीमध्ये दंतमुलीय च आणि तालव्य च या दोन ध्वनींसाठी एकच लिपिचिन्ह आहे. उदाहरणार्थ आपण म्हणलं चमचा आणि चकोर, हे दोन चमचा आणि चकोर हे शब्द उच्चारत असताना आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे लेखन हे परंपरानिष्ठ आहे. उच्चारणात झालेला बदल अनेकदा लक्षात घेत नाही. उदाहरणार्थ आज आपण सर्वजण उच्चार एखाद्या गोष्टीचा उच्चार जर करायला लागलो, एखाद्या शब्दाचा उच्चार, समजा आपण परंपरानिष्ठ कशी भाषा आहे तर ते बघा, आपण म्हणतो
ब्रह्म असं बोलतो, हा शब्द उच्चारतो, पण मुळामध्ये तो भाषेत ब्रह्म अशा पद्धतीचा आहे. ब्रह्म म्हणजे हा तिचा मूळ या पद्धतीने उच्चार व्हायला पाहिजे. आपण ब्रह्म असं म्हणतो, म म्हणतो, तर त्याचा उच्चार ह आधी आणि मग म आहे. म्हणजे परंपरानिष्ठ असल्यामुळं आपल्याला लेखनामध्ये ते आपल्याला काही स्वरूपात दाखवता येतं, परंतु बोललं जात असताना त्यामध्ये नेहमीच आपल्याला फरक पडतो असं दिसतं. भाषा जशी बोलली जाते तशी लिहिली जात नाही. उच्चारण आणि लेखन यामध्ये बऱ्याचदा अंतर असलेलं आपल्याला पडतं. म्हणजे अंतर म्हणूनच भाषा म्हणजे लिखित भाषा, भाषेचं रूप लिखित, ही पण समजूत आपल्याला चुकीची आहे असं दिसतं. किंवा आणखीन काही लोक या भाषेबद्दल माहिती असलेले सांगतात की भाषा म्हणजे व्याकरण असं त्यांना वाटतं. म्हणजे व्याकरण म्हणजे त्यांना विचारलं की अधिक शास्त्रोक्त काही सांगा, तर ते म्हणतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दांच्या जाती सांगतील, त्याविषयी बोलतील. पण भाषा म्हणजे व्याकरण ही एक प्रकारची ही गैरसमजूत आहे. पण व्याकरणाच्या द्वारे परत दुसऱ्या भाषेच्या माणसाला समजून घ्यायचं झालं तर समजून घेता येईल असं नाही. तर भाषा म्हणजे व्याकरण अशी एक समजूत असते. व्याकरण हे वस्तुतः भाषेचं एक अंगच आहे. हे जरी खरं असलं तरी व्याकरण हे कधी काळी केलेले भाषेचं एक वर्णनच आहे असं म्हणता येईल. व्याकरण हे आदेशात्मक म्हणण्याचं कारण असं आहे की शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे सांगणे आणि परंपरा अबाधित ठेवणे हे व्याकरणाचे हेतू असल्यानं ते अपरिहार्यपणे आपल्याला आदेशात्मक बनत असल्याचं दिसतं. आणि मग हे आदेशात्मक स्वरूप जे धारण केलं जातं, साहजिकच व्याकरण हे भाषेच्या उपयोजना संबंधाने आपल्या समोर एक आदर्श नियमावली ठेवतं आणि या नियमावलीनुसारच भाषा वापरा असं आपल्याला सांगतं. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र भाषेचं वर्तन मात्र व्याकरणाने सांगितलेल्या नियमांपेक्षा आपल्याला बदललेलं दिसतं. कारण जसं पुस्तकात लिहिलं गेलं आहे, जसं व्याकरणात सांगितलं आहे, नियमात सांगितलं आहे, तसं सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्यपणे बोलताना कोणी बोलू शकत नाही. म्हणूनच भाषेचे स्वरूप जाणून घ्यायचे असल्यास आपल्याला पारंपरिक व्याकरण उपयोगाचं ठरत नाही. भाषेचं विद्यमान स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं असलं तर प्रत्यक्षात भाषा कशी आहे हेच पाहणं आपल्याला गरजेचं ठरतं. याकरताच भाषा म्हणजे व्याकरण ही देखील एक प्रकारची समज चुकीचा आहे असं आपल्याला दिसतं. आपल्या समाजामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक तसंच धार्मिक सत्ता असलेला प्रतिष्ठितांचा एक वर्ग आपल्या समाजावर एक प्रकारची सत्ता गाजवत असतो. तो वर्ग हा आपल्या दृष्टीनं आपल्यापेक्षा मोठा आहे कोणीतरी असं दुसऱ्या लोकांना, जे त्या पातळीपर्यंत पोहोचलेले नाही, ज्यांचं प्रगती तेवढी झाली नाही, त्यांना त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की त्या लोकांची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती ही उन्नत असल्यामुळं ते लोक जी भाषा बोलतात, ते लोक ज्या प्रकारच्या शहरात राहतात, ती भाषा हीच खरी भाषा आहे. त्यांची बोलली जाणारी भाषा, त्यांचं वावरलं जाणारं साहित्य, ते सांगत असलेल्या गोष्टी या सत्य आहेत असंच बऱ्याचदा भासवलं जातं. आणि भाषा ही एका विशिष्ट प्रकारच्या अभिजन वर्गाची, एका उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी आहे अशा प्रकारचा एक समज आपल्याला होताना दिसतो. आणि म्हणून भाषेच्या शुद्ध अशुद्धच्या कल्पना तिथूनच निर्माण झालेल्या दिसतात. हा भाषेचा उपयोजनातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भाषा विज्ञानच्या नवीन अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये जे लोक नव्यानं अभ्यास करत आहेत त्यांनी या प्रकारचे मुद्दे आणलेत. अँटोनी ग्राम्सी यानं आपल्या प्रिझन नोटमध्ये या प्रकारच्या आधिसत्ता गाजवणाऱ्या समाजानं निर्माण केलेल्या प्रतीकाविषयी किंवा भाषेविषयी तिथे भाष्य आपल्याला केलेलं दिसतं. त्याचद्वारा भाषा विज्ञानातले लोक देखील या मुद्द्याकडे बघायला लागले की एका विशिष्ट उन्नत वर्गाची भाषा म्हणजे सर्व समाजाची भाषा असं होत नाही. आणि तोही समज आपल्याला काढला गेला पाहिजे. म्हणजे समाजातल्या सर्व गटांच्या भाषा आपापल्या पद्धतीने आपलं कार्य पार पाडतच असतात, नाही असं नाही. म्हणजे त्यांची ती भाषा आहे ना आमची ती भाषा नाही असं पण नाही. ती भाषा अधिक वेगाने पुढे जात आहे, परंतु जे लोक तिची बरोबरी करू शकत नाही तशा प्रकारची साधनं त्यांच्याजवळ नाही.
तर ती माणसं मागं राहिलेली आपल्याला दिसतात. भाषा विज्ञानाने याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधलेलं दिसतं. आपल्या सामाजिक जीवनात आपण स्वीकारलेल्या उच्च निश्चितेच्या श्रेणी भाषेला लागू करणं रास्त नसतं. म्हणूनच समाज जीवनातील प्रतिष्ठित किंवा मान्यता पावलेल्या गटाची तीच भाषा खरी भाषा, इतर गटांच्या भाषा जणू या भाषाच नव्हेत अशा प्रकारची समजूत ही काही योग्य नव्हे. समाजातील श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या निकषावर भाषेच्या श्रेणी लावण्याच्या या प्रकारातून भाषेबाबत आणखी एक गैरसमजूत निर्माण झाली आहे. ती म्हणजे प्रतिष्ठितांची सुशिक्षितांची भाषा शुद्ध आणि सुसंस्कृत आणि इतरांची भाषा शुद्ध आणि अशुद्ध आणि गावंढळ. म्हणजे त्यांची ती भाषा शुद्ध आणि सुसंस्कृत आणि यांची मात्र अशुद्ध आणि गावंढळ. परंतु ही समजूतही अशास्त्रीय अशा प्रकारची आहे. जेव्हा समाजातील एखादा विशिष्ट गट भाषिक प्रयोग नेमाने वापरीत असतो तेव्हा ते भाषिक प्रयोग हे शिष्टमान्य बनत जातात. किंवा ते शिष्टमान्य नसले तरी ते अशुद्ध किंवा चुकीचे म्हणता येत नसतात. त्या समग्र गटाने स्वतःसाठी स्वीकारलेली ही एक प्रकारची भाषिक व्यवस्था असते आणि याद्वारेच आपल्याला भाषा किंवा तिचा घटक याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आपल्या समाजामध्ये एखादा व्यक्ती होय असा शब्द वापरतो त्याच वेळेस समाजातला दुसरा घटकाचा एक प्रतिनिधी होय शब्द वापरत असतो. तर इथे शुद्ध अशुद्ध, सुसंस्कृत असंस्कृत किंवा गावंढळ अशा प्रकारची वर्गवारी आपण करायला जातो. तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं बोललेली ही त्याची भाषा ही योग्य आहे अशाही प्रकारचा निष्कर्ष भाषा विज्ञान आपल्याला मांडतं आणि ते कोणत्याही प्रकारच्या अशा भेदभावात आपल्याला पडत नाही. म्हणजे हा प्रयोग आपल्याला शिष्टमान्य नसेल. आता समजा आपण होता हे शुद्ध आहे असं म्हटलं, समजा एखादी व्यक्ती म्हणली होता हे शुद्ध आहे आणि होता हे अशा प्रकारचं एक अशुद्ध आहे, गावंढळ आहे असं जर कोणी म्हटलं तर मग आपल्याला माहिती की जॉर्ज बर्नार्ड शॉ याचं पिग्मेलियन जे नाटक होतं त्याच्यावरनं पु ल देशपांडे यांनी रूपांतर करून ती फुलराणी नावाचं नाटक लिहिलं. त्याच्यातले प्राध्यापक अशोक जागीरदार यांना त्यांचे दुसरे सहकारी प्राध्यापक प्रश्न विचारतात की तू मंजुळेला होता असं म्हणायला लावू नकोस, असं जे म्हणतोय होता म्हण. तर मला सांगा प्राध्यापक महाशय की होता हे जर अशुद्ध असेल तर मग मराठीतला नव्हता याबद्दल तुम्ही काय म्हणाल असा प्रश्न ते विचारतात. आणि मग इथे आपल्याला या प्रकारच्या गोष्टीचा उलगडा होतो की भाषेमध्ये या शिष्टमान्य म्हणवणाऱ्या समाजाला देखील तो शब्द त्यावेळेस स्वीकारावा लागतो आणि हा काही पराभव किंवा पराजय किंवा विजय असं होऊ शकत नाही. भाषेचं ज्या त्या ठिकाणी असलेलं स्थान मान्य करणं आणि तिला त्या स्वरूपासकट स्वीकारणं म्हणजेच भाषा विज्ञानाचा अभ्यास करणं, म्हणजेच भाषा घटकाचा अभ्यास करणं, म्हणजेच माणूस आणि त्याची भाषा याचा अभ्यास करणं असं होतं. आणि ही भाषा माणसाला आपल्या संपूर्ण जीवनामध्ये उभी करत असते आणि त्याला समाजामध्ये आदानप्रदान करण्यासाठी आणि त्याला एकमेकाच्या सोबत व्यवहार करण्यासाठी वापरावायची असते. त्यामुळे भाषा ही दरक्षणी शुद्धच आहे. कोणत्याही वेळी वापरली, कोणी वापरली तरी तिची जी रूपं तयार होतात त्यानुसार आपल्याला भाषेचा अभ्यास करणं हे जास्तीत जास्त रसप्रद राहतं. अधिकाधिकरित्या आपल्याला भाषेचे गुण त्याद्वारे जाणून घेता येतात. आणि आपण जो एक मुद्दा आधी म्हणालो होतो की अशा काही रानटी जमाती आहेत किंवा असे काही आदिवासी समूह आहेत भारतात देखील असं मानलं गेलं आहे की अनेक ठिकाणी अशा प्रकारचे काही व्यक्ती लोकसमूह आहे की ते लोकसमूह संपल्यानंतर त्यांच्या भाषा कुणीही बोलणार नाही आहे आणि त्या कायमच्या या काळाच्या उदरामध्ये गडप होणार आहेत. तर अशा प्रकारच्या गडप झालेल्या भाषांविषयी आपण बघतो. आपल्याला आता जुन्या काळामध्ये सर्वात आपण जुनी संस्कृती म्हणजे मोहेंजोदडो हडप्पा म्हणतो, मोहेंजोदडो हडप्पा, तिथे सापडलेल्या शिलालेखातली भाषा आज आपल्याला वाचता येत नाही. पण ती भाषा कुणीतरी बोलत होतं, ती कुणीतरी लिहित होतं. आज त्याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा आढळून येत नाही. आता त्याच्या
चिन्हांवरनं, त्या काळातल्या इतर देशातल्या भाषांच्या चिन्हांवरनं त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे भाषावैज्ञानिकांकडून. किती मार लोकांची कोणाची भाषा आहे असंही म्हटलं जातं, परंतु त्या संपूर्ण संशोधनाकडे अजून जग वळलेलं नाही. म्हणून माणूस आणि त्याची भाषा असा अभ्यास करत असताना आपल्याला जाणवतं की भाषिक माणसाचे अनेक भाषिक समूह जगाच्या पाठीवर आहेत आणि या अनेक एका भाषेचा दुसऱ्या भाषेशी काहीतरी संबंध आहे. आणि मग आपण ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या ऐतिहासिक या शाखेमध्ये आपल्याला ऐतिहासिक भाषाविज्ञानात याचा आपल्याला पुढच्या टप्प्यात अभ्यास करायचा आहे मित्रहो. आणि त्या अभ्यासामध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. प्रत्येक भाषा ही कुठल्या तरी भाषेपासून निर्माण झालेली आहे आणि मग त्याची आपल्याला उदाहरणं देखील सापडतात. पुढच्या प्रकरणात आपण संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या 3 भाषांच्या द्वारा आपल्याला 3 भाषांमधून सारखेपणा जो आढळतो हा कशाच्या आधारे आढळतो याचा एक मोठा ऐतिहासिक भाषाविज्ञानामध्ये केलेला आहे. आणि भाषाविज्ञानाचा पाया हा जगातील भाषाविज्ञानाचा पाया, जगातील ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा पाया हा भारतात घातला गेला आहे. हे त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा भाग आपण पुढच्या भागात आपण अभ्यासू.